So tell me about yourself. What are your strengths and weaknesses? Why should we hire you? तर इंटरव्ह्यूमधले हे असे क्वेश्चन्स आणि एकंदरीतच इंटरव्ह्यू बरेचदा स्ट्रेसफुल असू शकतात. पण जर कॉन्फिडन्स असेल तर आपण या स्ट्रेसवर सहज मात करू शकतो. बरेचदा इंटरव्ह्यूमध्ये बरेच कॅन्डिडेट फेल होतात, संधी गमावून बसतात. का? तर त्यांच्याकडे स्किल नाही आहे म्हणून नव्हे, तर इंटरव्ह्यूच्या वेळी कॉन्फिडेंटली स्वतःला प्रेझेंट न करू शकल्यामुळे. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 असे टिप्स देणार आहे की जे वापरल्यामुळे तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडेंटली स्वतःला प्रेझेंट करू शकाल आणि कोणताही इंटरव्ह्यू तुम्ही विदाऊट स्ट्रेस क्रॅक करू शकाल. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक बोनस टिपसुद्धा देणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सो टिप नंबर 1 इज प्रिपेअर युअर सेल्फ इंट्रोडक्शन. जनरली कोणत्याही इंटरव्ह्यूची सुरुवात करताना अगदी हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे टेल मी अबाउट युअर सेल्फ. आणि नेमकी ह्याच प्रश्नाची आपण तयारी केलेली नसते. जेव्हा हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपण गोंधळून जातो, पॅनिक होतो आणि काहीतरी ॲन्सर देऊन रिकामे होतो. आपलं हे ॲन्सर कॉन्फिडंट पण नसतं आणि अप टू द मार्क पण नसतं आणि याच ॲन्सरमध्ये आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो आणि त्याचा परिणाम इंटरव्ह्यूच्या शेवटपर्यंत अगदी तसाच राहतो. सपोज मी एखाद्या ट्रेनरच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू देते आणि तिथे जर मला कोणी टेल मी अबाउट युअर सेल्फ हा प्रश्न विचारला तर त्याचा ॲन्सर मी कसं देईन? आय एम अदिती सुतार. आय एम प्रोफेशनल सॉफ्ट स्किल्स ट्रेनर ॲज वेल ॲज सर्टिफाईड ट्रेन द ट्रेनर. आय लव्ह कनेक्टिंग विथ पीपल. I love to improve people's skills through my training expertise. I am very excited for this opportunity as it will help me to contribute in a people's growth. This opportunity will also help me to excel in my career as well. तर सेल्फ इंट्रोडक्शनचा फॉर्म्युला काय आहे? तुमचं एज्युकेशन, तुमचे स्किल्स प्लस तुमचा करिअर गोल्स हे सगळं मिळून 30 सेकंड ते 1 मिनिटापर्यंतची इंट्रोडक्शन प्रिपेअर करून ठेवायची आणि तिची अशी तयारी करायची की ती तुम्हाला नॅचरली बोलता आली पाहिजे. सो टिप नंबर 2 इज यूज पॉवर पोजेस बिफोर युअर इंटरव्ह्यू. सो इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी पॉवर पोजमध्ये उभं राहिल्यामुळं तुमच्या बॉडीमधला स्ट्रेस ऑटोमॅटिक कमी होतो आणि तुमचा कॉन्फिडन्स नॅचरली बूस्ट होतो. तर पॉवर पोज म्हणजे असतं काय? तर तुम्ही इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी आयदर वॉशरूममध्ये किंवा अशा कोणत्याही ठिकाणी जिथे तुम्ही एकटे आहात तिथे तुम्ही पॉवर पोजमध्ये उभे राहू शकता. तर कसं उभं राहायचं? अगदी ताठ उभं राहायचं, खांदे स्ट्रेट करायचे, चेहऱ्यावर स्माईल ठेवायचं, हात शक्य असेल तर कमरेवर ठेवायचे किंवा समोर टेबल असेल तर टेबलवर हात ठेवायचे आणि 2-3 वेळा डीप ब्रीदिंग करायचं. तर या प्रोसेसमुळे होतं काय? तुमची बॉडी लूज होते, त्यातला स्ट्रेस निघून जातो आणि नॅचरली कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला मदत होते. आता तुम्हाला उदाहरणच सांगायचं झालं तर क्रिकेटर्स जेव्हा क्रिकेट खेळून झाल्यानंतर इंटरव्ह्यू देत असतात तेव्हा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की ते कमरेवर हात ठेवून आपला इंटरव्ह्यू देत असतात. का? बिकॉज दिस इज पॉवर पोज. यामुळं आपला कॉन्फिडन्स दिसून येतो. सो इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी स्ट्रेस घालवण्यासाठी नेहमी 2 मिनिट पॉवर पोजमध्ये उभं राहायचं, ज्यामुळे तुम्ही नॅचरली कॉन्फिडंट फील करायला लागाल. टिप नंबर 3 इज रिसर्च अबाउट कंपनी अँड युअर रोल. सो कोणत्याही कंपनीत इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी त्या कंपनीबद्दल, तुमच्या जॉब रोलबद्दल, जॉब डिस्क्रिप्शनबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन सर्च करून ठेवायची. त्या कंपनीचं मिशन काय आहे, लेटेस्ट अचीवमेंट्स कोणत्या कोणत्या आहेत, तुमचा जॉब रोल काय असेल, जॉब डिस्क्रिप्शन काय आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टींची आधीपासूनच तयारी असते त्यावेळी कॉन्फिडन्स आपोआप येतो आणि तुम्हाला स्मार्ट आणि स्पेसिफिक ॲन्सर्स द्यायला मदत होते. सो टिप नंबर 4 इज प्रिपेअर फॉर कॉमन क्वेश्चन्स. सो प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये काही प्रश्न हे हमखास ठरलेले असतात, जसं की टेल मी अबाउट युअर सेल्फ, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस, वाय शुड वी हायर यू. सो अशा प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवायची
तुमचं ॲन्सर हे नेहमी ऑनेस्ट, क्लिअर आणि इमोशनली कनेक्टिंग असायला पाहिजे. सो प्रिपरेशन असेल तर कॉन्फिडन्स आपोआपच येतो. टिप नंबर 5 इज कंट्रोल यूज ऑफ फिलर वर्ड्स. सो फिलर वर्ड्स म्हणजे आ, लाईक असे शब्द. तर कॉन्फिडेंटली बोलायचं म्हणजे नेमकं काय? आपल्या बोलण्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. जेव्हा आपण इंटरव्ह्यूमध्ये बोलत असतो तेव्हा गडबडीत आपण खूप फास्ट बोलतो आणि त्यावेळी बरेच फिलर वर्ड्स वापरतो, जसं की आ, लाईक वगैरे, आणि त्यामुळं आपला लो कॉन्फिडन्स दिसून येतो. सो आपल्याला कॉन्फिडंट दिसायचं असेल तर काय करायचं? त्याच्यासाठी टिप म्हणजे जेव्हाही आपल्याला बोलताना फिलर वर्ड्स वापरावेसे वाटत आहेत त्यावेळी पॉज घ्यायचा, थांबायचा, थोडा विचार करायचा आणि मग बोलायचं. त्यामुळं 2 फायदे होतात. पॉज घेतल्यामुळं आपली कंट्रोल्ड ॲक्शन दिसून येते आणि दुसरी गोष्ट, विचार करून बोलल्यामुळं आपण कॉन्फिडेंटली बोलतोय हे दिसून येतं. सो फिलर वर्ड्स जेव्हाही वापरायचे असतील त्यावेळी पॉज घ्यायचा, थांबायचा, विचार करून मगच बोलायचं. टिप नंबर 6 इज मेंटेन नॅचरल आय कॉन्टॅक्ट. जेव्हा आपण कधीही इंटरव्ह्यूमध्ये असो किंवा कुठेही असो नजरेला नजर मिळवून बोलतो त्यावेळी आपला कॉन्फिडन्स दिसतो. पण बरेच जण काय करतात, इंटरव्ह्यूमध्ये बोलत असतात तेव्हा वरती बघ, खाली बघ, इकडे बघ, तिकडे बघ असं करून बोलतात, ज्यातून दुसरं काही नाही, फक्त आपला लो कॉन्फिडन्स दिसतो. मग नजरेला नजर मिळवून बोलायचं किंवा प्रॉपर आय कॉन्टॅक्ट करायचं म्हणजे काय, असा पण प्रश्न बरेच जणांना असतो की डोळ्यात बघत राहायचं का? तर नाही, तसंही नाही करायचं. नॅचरल आय कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी एक सिम्पल ट्रिक म्हणजे 3 सेकंड रूल. 3 सेकंड रूल काय आहे? तर जेव्हा आपण इंटरव्ह्युअरसोबत बोलत असतो तेव्हा 3 सेकंड इंटरव्ह्युअरच्या डोळ्यात बघायचं. त्याच्यानंतर आपली नजर हलवून तुम्ही टेबलवर बघू शकता, इतर ऑब्जेक्ट्सकडे बघू शकता. परत 3 सेकंद त्या इंटरव्ह्युअरच्या डोळ्यात बघायचं. हा 3 सेकंडचा रूल जर आपण फॉलो केला तर आपणसुद्धा कम्फर्टेबल राहतो आणि इंटरव्ह्युअरसुद्धा कम्फर्टेबल राहतो. म्हणजे त्याच्या डोळ्यात कंटिन्युअसली बघत राहतोय असंही वाटत नाही आणि आपण आय कॉन्टॅक्ट अवॉइड करतोय असंही वाटत नाही. सो नॅचरल आय कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी 3 सेकंड रूल फॉलो करायचा. टिप नंबर 7 इज कंट्रोल युअर पेस. पेस म्हणजे काय? आपल्या बोलण्याचं स्पीड, म्हणजे आपण किती फास्ट बोलतोय, किती स्लो बोलतोय, या स्पीडला पेस म्हणतात. तर जनरली होतं काय, जेव्हा पण आपण इंटरव्ह्यूमध्ये बोलत असतो तेव्हा आपण मोस्टली नर्वस असतो आणि नर्वसनेसमध्ये मोस्टली आपण फास्ट बोलतो. त्यामुळं काय होतं, आपण नेमकं काय बोलतोय हे क्लिअरली समोरच्याला समजत नाही. सो ते अवॉइड करायचं असेल तर काय ट्रिक करायची? तर जेव्हा पण आपल्याला बोलायचं आहे तर तेव्हा शांतपणे बोलायचं, आधीपासूनच प्रॅक्टिस करायचं. नर्वस झालो की शांतपणे बोलता आलं पाहिजे आपल्याला. तर त्यावेळी काय प्रॅक्टिस करायचं आपल्याला? दर 2-3 वाक्य बोलून झाली की एक पॉज घ्यायचा, थोडं थांबायचं, थोडा श्वास घ्यायचा आणि मग पुढं बोलायचं. जसं आपण फिलर वर्ड्स कंट्रोल करायला केलं अगदी सेम तसंच. ह्याचा काय फायदा होतो? एकतर फिलर वर्ड्स वापरले जात नाही आणि दुसरं म्हणजे आपण थोडंसं थांबून पॉज घेऊन बोलल्यामुळं आपण क्लिअरली आपल्याला काय म्हणायचं आहे ते समोरच्याला सांगू शकतो. सो जर आपल्याला आपली पेस मेंटेन ठेवायची असेल तर 2-3 वाक्य बोलायचं, थोडा पॉज घ्यायचा आणि नंतर पुढे बोलायचं. टिप नंबर 8 इज ड्रेस फॉर सक्सेस. इंटरव्ह्यूला जाताना कधीही आपल्या कपड्यांसोबत कॉम्प्रोमाइज करायचं नाही. युअर अटायर शुड बी द बेस्ट. कारण कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये तुमचं इम्प्रेशन पडायला पहिले फक्त 7 सेकंदच पुरेसे असतात. त्यात जर तुमचं इम्प्रेशन स्ट्रॉंग पडलं तर तुम्ही अर्धी लढाई जिंकल्यात जमा. म्हणून जर इंटरव्ह्यूमध्ये स्ट्रॉंग इम्प्रेशन पाडायचं असेल तर तुमचा ड्रेससुद्धा अगदी बेस्ट असायला हवा. टिप नंबर 9 इज एंड विथ स्ट्रॉंग क्लोजिंग. जेव्हा पण इंटरव्ह्यू आपला संपतो
त्यावेळी जनरली इंटरव्ह्यूअर आपल्याला एक प्रश्न विचारतो, डू यू हॅव एनी क्वेश्चन्स? आणि आपण इमिजिएटली म्हणतो, नो 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 सर, आय डोंट हॅव एनी क्वेश्चन, थँक्यू. आणि इतका वेळ आपला छान चालू असलेला इंटरव्ह्यू, छान पडलेलं इम्प्रेशन अचानक डाऊन होतं. मग हे व्हायला नको म्हणून काय करायचं, आपल्या इंटरव्ह्यूचं स्ट्रॉंग क्लोजिंग कसं करायचं? तर अशा वेळी आपण एक गोष्ट करू शकतो की जेव्हा पण इंटरव्ह्यूअर आपल्याला विचारेल की डू यू हॅव एनी क्वेश्चन, त्यावेळी आपण येस आय डू असं म्हणू शकतो. आणि त्यावेळी 1-2 प्रश्न विचारायचे, जसं की या रोलमध्ये मला काय ग्रोथ अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतील, किंवा दुसरं आपण विचारू शकतो की एम्प्लॉई डेव्हलपमेंटसाठी कंपनी काय काय सपोर्ट करते. हे असे प्रश्न विचारल्यामुळं होतं काय की आपण या रोलमध्ये इंटरेस्टेड आहोत हे दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली मॅच्युरिटी लेवलसुद्धा दिसून येते. सो इंटरव्ह्यूचं स्ट्रॉंग क्लोजिंग करायचं असेल तर 1-2 प्रश्न आपल्या साईडने विचारण्यासाठी नेहमी तयार ठेवायचे. टिप नंबर 10 इज प्रॅक्टिस, डोंट मेमोराइज. आता कोणतीही नवीन गोष्ट शिकली की ती परफेक्ट जमण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस हे तितकंच महत्त्वाचं. जसं आपल्याला यूट्यूबचे व्हिडिओ बघून स्विमिंग जमणार नाही, यूट्यूबचे व्हिडिओ बघून आपल्याला ड्रायव्हिंग जमणार नाही, अगदी तसंच यूट्यूबचा व्हिडिओ बघून आपल्याला एका दिवसात कॉन्फिडेंटली बोलणंसुद्धा जमणार नाही. मग त्यासाठी करायचं काय? त्यासाठी आपल्या इम्प्रूव्हमेंटसाठी आपल्याला आपल्या बाजूनी इनिशिएटिव्ह घ्यायला हवं. त्यासाठी काय करू शकतो? आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपण बोलण्याची रिहर्सल करू शकतो, किंवा आपण जे बोलतोय ते आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचं आणि परत परत बघायचं की आपल्या कुठे चुका होत आहेत. आता या सगळ्याचा फायदा काय होईल की आपण जेव्हा बोलायचं प्रॅक्टिस करू तेव्हा आपलं बोलणं नॅचरली येईल. आपण पाठ करून बोलतोय किंवा मेमोराईज करून बोलतोय हे वाटणार नाही. आणि जेव्हा नॅचरली बोललं जातं तेव्हा कॉन्फिडन्स आपोआप दिसून येतो. सो प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता बोनस टिप. तर तुमचा कॉन्फिडन्स वाढवायसाठी काय करायचं? सगळ्यात पहिले आरशासमोर उभं राहायचं, आपला मोबाईल ऑन करून ठेवायचा आणि आपली 1 मिनिटाची सेल्फ इंट्रोडक्शन रेकॉर्ड करून घ्यायची. जेव्हा आपलं बोलून होईल तेव्हा आपणच आपला व्हिडिओ बघायचा आणि त्यात बघायचं की आपल्याला काय चांगलं वाटतंय, आपल्या काय चुका होत आहेत, आपल्याला काय करेक्शन करायला पाहिजेत. आणि या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली 2 गोष्टींकडे लक्ष द्यायचं. पहिली गोष्ट म्हणजे आपला आवाज, आपला टोन कसा होता, मोनोटोनस होता का, म्हणजे आपण एकाच टोनमध्ये बोललो का आवाज खालीवर करून बोललो ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली बॉडी लँग्वेज. बोलताना आपली बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट होती का, त्यातून आपलं इम्प्रेशन स्ट्रॉंग पडत होतं का, आणि जर नसेल तर आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. सो हा एक्सरसाइज कंटिन्युअसली 7 दिवस करत राहायचा आणि आपली प्रोग्रेस आपण स्वतःच ट्रॅक करायचं. आणि जर तुम्ही हा एक्सरसाइज केला तर आय एम शुअर तुमचा कॉन्फिडन्स नक्की बूस्ट होईल. लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स ही काही एका दिवसात येणारी गोष्ट नाही, पण प्रॅक्टिस केलं तर कॉन्फिडन्स कधीच येणार नाही असंही नाही. तर मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 10 टिप्स वापरून जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये खूप मोठे बदल अनुभवाल. तुमची इंटरव्ह्यूची भीती कायमची निघून जाईल. तर आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि सॉफ्ट स्किल्सच्या इतर कोणत्या विषयांवर तुम्हाला अजून व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.